नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 16 एप्रिल 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। या ठिकाणी आजच्या डिस्कशनमध्ये आपण ला निना, कोकण हवामान, IPO ज्याला की आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो, फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, प्लास्टिक ओव्हरशूट डे आणि शेवटी आशियाई विकास बँक या संदर्भात ज्या न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी मित्रांनो आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती आहे ला निना संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। दुष्काळ, दाह, दिलासा अशा प्रकारच्या तीन न्यूज या ठिकाणी आपल्याला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती मित्रांनो दिसून जातील। या ठिकाणी या वर्षी आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही पावसाचे प्रमाण आहे ते पावसाचे प्रमाण कमी झालं, परिणामी खेडेगावामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। त्याचबरोबर अलीकडील काळामध्ये ज्या काही उष्णतेच्या झळा आहे किंवा जी काही एकूण वातावरणामधील उष्णता आहे त्यामध्येही वाढ झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी जो काही पाऊस आहे तो चांगल्या प्रकारे पडेल अशा प्रकारचा एक अंदाज या ठिकाणी भारतीय हवामान खाते आणि त्याचबरोबर खाजगी हवामान संस्था स्कायमेट यांच्याकडूनही व्यक्त करण्यात आला आहे। मग या ठिकाणी या वर्षी जे काही पावसाचे प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे राहील याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी ला निनाची असणारी परिस्थिती हे एक कारण या ठिकाणी सांगितलं जात आहे। मग या ठिकाणी आपल्याला ला निना म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे आणि ला निना अल निनो यावर बरेचसे क्वेश्चन मागच्या काही दिवसांमध्ये आयोगाने विचारलेले आहेत। चला तर आजचे जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। ला निनाचे वैशिष्ट्य काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ला निना जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील जो काही समुद्र आहे त्याच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानापेक्षा या ठिकाणी असणारे जे काही तापमान आहे ते ला निनाच्या स्थितीमध्ये थंड असते, ज्यामुळे भारतामध्ये जास्त पाऊस पडतो। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी। प्रश्न क्रमांक 2 ला निनाचा भारतीय मान्सूनवर कसा परिणाम होतो अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचंही योग्य उत्तर पर्याय बी राहील मित्रांनो, कारण ला निनाची जी काही स्थिती आहे ती भारतीय मान्सूनला पोषक आहे, ज्यामुळे भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडताना या ठिकाणी आपल्याला दिसतो। या ठिकाणी ला निना आणि अल निनो अशा प्रकारचे मित्रांनो दोन कन्सेप्ट आहेत। जेव्हा भारतामध्ये किंवा जेव्हा पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागरावर अल निनोचा प्रभाव असतो त्यावेळी भारतामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता अधिक असते। म्हणजे या वर्षी आपल्याकडे अल निनोचा प्रभाव होता। भारतीय मान्सूनवर या ठिकाणी ला निनाचा प्रभाव असेल तर देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। या ठिकाणी मित्रांनो आपण या पिक्चरच्या माध्यमातून ला निना कशा प्रकारे कार्य करतो हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आपला इंडियाचा मॅप पाहू शकताय आणि या ठिकाणी हा जो एरिया आहे तो पूर्णच्या पूर्ण एरिया या ठिकाणी तुम्ही पॅसिफिक महासागराचा पाहू शकताय। या ठिकाणी साऊथ अमेरिका खंड आहे आणि वरती तुम्ही या ठिकाणी नॉर्थ अमेरिका खंड पाहू शकताय। आता या ठिकाणी जेव्हा मान्सूनची स्थिती असते तेव्हा जर या ठिकाणचे जर तापमान या ठिकाणी कमी असेल म्हणजे या ठिकाणचे तापमान जर कमी असेल तर या ठिकाणी ला निनाची परिस्थिती असते। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। मग या ठिकाणी ला निनाची परिस्थिती कशी होऊ शकते? या ठिकाणचे तापमान कमी आहे याचा अर्थ या ठिकाणी जो काही हवेचा दाब आहे तो अर्थातच जास्त राहील आणि इन कंपेअर टू दिस रिजन या भागामध्ये जे तापमान आहे ते जास्त असते। म्हणजे या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम ज्याला की आपण कमी दाब पट्टा असे म्हणतो। आता आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या कोणत्या विद्यार्थ्यांनी जिओग्राफीचा अभ्यास केला असेल, जास्त दाबाकडून जी हवा आहे ती कमी दाबाकडे वाहत असते। आता या ठिकाणी जी काही हवा आहे ती जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहे,
त्यावेळेस ती या ठिकाणी समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहत आहे। समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहत आहे याचा अर्थ या ठिकाणी हवेमध्ये असणारे जे काही बाष्प आहे ते बाष्पही या ठिकाणी भारताच्या दिशेने आणलं जाईल आणि परिणामी भारतीय उपखंडामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाऊस होईल। आता या ठिकाणी जर आपण उलटी परिस्थिती पाहितली म्हणजे अल निनोची परिस्थिती पाहितली तर या ठिकाणचे जे काही तापमान आहे ते थोडेसे कमी असते इन कंपेअर टू या तापमानाच्या, म्हणजे या ठिकाणी तापमान कमी न राहता थोडे तापमान जर जास्त राहिले तर लो प्रेशर सिस्टीम या ठिकाणी क्रिएट होते आणि या ठिकाणी जो काही वाऱ्याचा फ्लो आहे तो या ठिकाणी वीक असतो, म्हणजे या ठिकाणी भारताकडे येणारे जे काही वारे असते ते वीक असते, परिणामी ते पुरेशा प्रमाणात ढग या ठिकाणी वाहून आणू शकत नाही, ज्यामुळे भारतामध्ये पाऊस कमी पडतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी ला निना आणि अल निनो हे कशा प्रकारे इफेक्ट करतात आपल्या मान्सूनला याची या ठिकाणी आपण चर्चा केली। चलूया आता आपल्या पुढच्या न्यूजकडे। मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपली पुढची न्यूज आहे ती आहे कोकण विभागासंदर्भात। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे काही कोकण विभाग आहे तो खूप संवेदनशील विभाग आहे। मग त्या ठिकाणी कोकण विभागावर आयोगाने एन्व्हायरमेंट असेल, जिओग्राफी असेल या बेसिसवर बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। कोकणातील 32 खनिज प्रकल्प कायमचे बंद, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, अलीकडील काळामध्ये जो काही उद्योग आहे किंवा जो काही निर्माण क्षेत्र आहे त्या ठिकाणी खनिजाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि जो काही कोकण विभाग आहे त्या कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजाच्या खाणी आहेत। मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खननही केले जात आहे, परंतु याचा जो फटका आहे तो फटका या ठिकाणी कोकण विभागामधील जे काही जैवविविधता आहे किंवा जे काही पर्यावरण आहे किंवा जे काही वृक्ष आहेत त्यांना बसताना दिसत आहे। या परिणामी या ठिकाणी पर्यावरणाची अवनती होताना दिसत आहे आणि हे टाळण्यासाठी वारंवार ज्या काही पर्यावरणवादी संघटना आहेत त्यांच्याकडून आंदोलनही केली गेली आणि त्याची दखल आता सरकारकडून घेतली गेली आहे। यामुळे कोकणामध्ये ज्या काही 32 खनिज प्रकल्प आहेत त्यांना या ठिकाणी बंद करण्यात आले आहे। याच्या मागचा उद्देश म्हणजे या ठिकाणची जैवविविधता, या ठिकाणचं जे काही पर्यावरण आहे ते अबाधित राहावं। आपला महाराष्ट्र आणि आपला देश याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणची जी काही पर्यावरण आहे ते खूपच महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं। असा एकूण या न्यूजचा संदर्भ या ठिकाणी आहे। या ठिकाणी कोकणवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। कोकण प्रदेशात उष्णकटिबंधीय मान्सून हवामान आहे ज्याचे की वैशिष्ट्य आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे तर त्याचे वैशिष्ट्य आहे या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आणि या ठिकाणी आर्द्रताही जास्त असते। आर्द्रता जास्त असणे म्हणजे काय तर जी काही हवा आहे त्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण अधिक असणं याला आपण त्या ठिकाणची आर्द्रता जास्त असणं असं म्हणतो। जर आपण या ठिकाणी मराठवाड्यात पाहिलं तर मराठवाड्यामध्ये हवा ही उष्ण आणि कोरडी असते, म्हणजे त्या ठिकाणच्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण हे कमी असतं। तर या ठिकाणी कोकण प्रदेशाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या ठिकाणी पडणारा जास्त पाऊस आणि या ठिकाणचे असणारे आर्द्र हवामान। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। कोकण रेल्वे एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे, ती कोणत्या 2 ठिकाणांना जोडते, अशा प्रकारचा आपला पुढचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या भारतातील एक मुख्य प्रकल्प म्हणजे तो आहे कोकण रेल्वे प्रकल्प। या ठिकाणी जे काही पर्यटक कोकणमध्ये जातात ते खास करून या कोकण रेल्वेने आकर्षित झालेले असतात। या ठिकाणी जी काही कोकण रेल्वे आहे ती प्रमुख 2 ठिकाणादरम्यान धावते। ते ठिकाण आहे एक म्हणजे मुंबई आणि दुसरं आहे मंगलोर। यावर सरळ प्रश्न विचारण्यात आला आहे की कोकण रेल्वे कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावते, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोकण रेल्वे ही मुंबई आणि मंगलोर या 2 ठिकाणादरम्यान धावते, म्हणजेच प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला पुढचा प्रश्न आहे तो इकॉनॉमिक्स मधून आहे, जो की आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। चला तर प्रश्न पाहूया। इनिशियल पब्लिक ऑफरिंग, ज्याला की आपण इन शॉर्ट मध्ये IPO म्हणतो, याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी 4 विधान आहेत। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की IPO म्हणजे काय हे सर्वप्रथम या ठिकाणी समजून घ्या, ज्याला की आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग असे म्हणतो। एका एक्झाम्पलच्या माध्यमातून ते या ठिकाणी आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीने एक्स नावाची कंपनी स्थापन केली आहे आणि या कंपनीचे जे काही भाग भांडवल आहे किंवा जे काही भांडवल आहे ते आहे 100 कोटी। आता एक्स कंपनीचा या ठिकाणी विस्तार करायचा आहे, परंतु ज्या कोणत्या व्यक्तीने एक्स नावाची कंपनी स्थापन केली आहे त्याच्याकडे पुरेसे भांडवल नाहीये, पुरेसा पैसा नाहीये। मग या ठिकाणी तो काय करेल, या कंपनीचा IPO आणल, ज्याला की आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो। IPO आणणं म्हणजे काय तर या ठिकाणी या कंपनीचे काही भाग
खाजगी व्यक्तींना या ठिकाणी विक्रीस काढेल, म्हणजे या ठिकाणी या कंपनीचे शेअर तो इश्यू करेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी या कंपनीला आता 100 कोटीची गरज आहे आणि या ठिकाणी या व्यक्तीने 100 शेअर्स किंवा 100 भाग या ठिकाणी विक्रीसाठी काढले आहे, तर एका भागाची किंमत या ठिकाणी 1 कोटी राहील. मग अशा प्रकारे 100 व्यक्तींना या ठिकाणी हे भाग विकले जातील आणि अशा प्रकारे हे 100 कोटी रुपये या ठिकाणी रेज केले जातील, उभे केले जातील, जी की या कंपनीच्या विस्तारासाठी आवश्यक असणारे ते भांडवल म्हणून कार्य करेल. आणि हे जे 100 भाग या ठिकाणी ज्या व्यक्तींनी घेतले आहेत त्या 100 व्यक्तींना या ठिकाणी कंपनीमध्ये काही ना काहीतरी हिस्सेदारी, काही ना काहीतरी वाटा भेटेल आणि इन फ्युचरमध्ये या कंपनीचा जो काही शेअर्स असेल, या कंपनीचा जे काही प्रॉफिट असेल, त्या प्रॉफिटमध्ये या 100 व्यक्तीचाही त्या ठिकाणी हिस्सा असेल, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. याचाच अर्थ या ठिकाणी जी काही खाजगी कंपनी आहे ती आता पब्लिक कंपनी बनली आहे, ती आता जे काही शेअर होल्डर आहेत त्यांच्या मालकीची कंपनी बनली आहे, ती कोणत्या एका व्यक्तीच्या मालकीची कंपनी या ठिकाणी राहत नाही. तर याला आपण म्हणतो पब्लिक ऑफरिंग, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, म्हणजे जी नवीन कंपनी सुरुवातीला त्यांच्या ग्राहकांना शेअरमध्ये हिस्सा देते त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो. याचाच अर्थ प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी. जेव्हा एखादी खाजगी कंपनी प्रथमच लोकांसाठी शेअर्स ऑफर करते तेव्हा IPO येतो, ते अशा प्रकारच्या सिच्युएशनला किंवा अशा प्रकारच्या स्थितीला IPO असे म्हणतात. पाहूया प्रश्न क्रमांक 6. कोणती संस्था जागतिक आर्थिक स्थिरता, ज्याला की आपण ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी अहवाल प्रसिद्ध करते? अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी बेसिकचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न खास करून UPSC मध्ये खूपच विचारलेले गेले आहेत. तर या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला की आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड इन शॉर्ट मध्ये IMF असे म्हणतो. तर या ठिकाणी IMF कडून या ठिकाणी ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट पब्लिश केला जातो, ज्याच्या माध्यमातून आपण समजू शकतो की येणाऱ्या काळामध्ये जी काही इकॉनॉमिकल प्रॉस्पेरिटी आहे ती चांगली असेल का वाईट असेल, जी काही ग्रोथ रेट आहे विविध देशांचा तो कसा आहे, याचा एक अंदाज या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पब्लिश केले गेलेला ग्लोबल फायनान्शियल रिपोर्टच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. या ठिकाणी जर आपण IMF ची चर्चा केली तर IMF, ज्याला की आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो, याची स्थापना मित्रांनो 1945 साली झालेली आहे, म्हणजेच 78 वर्षापूर्वी या ठिकाणी IMF ची स्थापना झाली आहे. IMF ही एक वित्तीय संस्था आहे, हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे, म्हणजे ठराविक देशांना थोड्याफार प्रमाणात ती आर्थिक मदत करत असते. या संस्थेचे जे काही हेडक्वार्टर आहे ते आहे वॉशिंग्टन DC, जे की या ठिकाणी US अमेरिकेमध्ये आहे. या ठिकाणी या संस्थेचे सदस्य देशांची जर संख्या पाहिली तर ती आहे 190 आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी IMF ची पॅरेंट संस्था आहे युनायटेड नेशन, ज्याला की आपण संयुक्त राष्ट्र संघ कडून या ठिकाणी IMF ची स्थापना करण्यात आली आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी प्लास्टिक ओव्हरशूट डे संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. प्लास्टिक ओव्हरशूट डे 2024 अहवाल कोणत्या संस्थेने जारी केला आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला ओव्हरशूट डे म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी जो काही आपला निसर्ग आहे किंवा जी काही आपले इकोलॉजी आहे, या इकोलॉजी कडून ठराविक कालावधीमध्ये काही वस्तू आणि सेवा या ठिकाणी आपल्याला इकोलॉजी कडून प्रोव्हाइड केले जातात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जंगल किंवा वन घेऊया. वनातून आपल्याला लाकूड भेटतं आणि त्याचबरोबर वनातून आपल्याला स्वच्छ हवाही भेटते. मग या ठिकाणी वस्तू म्हणून आपण लाकूड पाहू शकतो, परंतु या ठिकाणी जर जंगलामधून आपण वारेमाप लाकूड तोड केली आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे जे काही जंगल आहे ते नष्ट केले तर या ठिकाणी आपण ओव्हरशूट करत आहोत, म्हणजे त्या जंगलाच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त लाकडाची त्या ठिकाणी आपण मागणी करत आहोत. फॉर एक्झाम्पल एक ठराविक जंगल आहे जे की एका वर्षामध्ये 100 झाडांची निर्मिती करू शकते. मग जर या ठिकाणी आपण या जंगलामधून प्रत्येक वर्षी 110 झाडं जर तोडली तर या ठिकाणी आपण या जंगलात जे काही झाडं आहे त्याच्या निर्मिती कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त झाडांची तोड केली तर या ठिकाणी आपण ओव्हरशूट करत आहोत, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त आपण डिमांड करत आहोत. याचाच अर्थ एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये जी काही पर्यावरणाची निर्माण क्षमता आहे त्या निर्माण क्षमतेपेक्षा अधिकचा जर आपण वापर केला तर या ठिकाणी ओव्हरशूट होतो. मग अशा प्रकारे जी काय आपल्याकडे प्लास्टिक आहे
जी काही आपली पृथ्वी आहे प्लास्टिकला जितक्या प्रमाणात सहन करू शकते किंवा जितकी प्लास्टिक आपल्या पृथ्वी तलावर सस्टेनेबल आहे त्यापेक्षा जास्त प्लास्टिकचा या ठिकाणी आपण वापर करत आहोत। यामुळेच या ठिकाणी प्लास्टिक ओव्हरशूट डे 2024 अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। जेवढी प्लास्टिक अर्थकडून रिसायकल केली जाऊ शकते त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये आपण प्लास्टिकची निर्मिती करत आहोत, आपण प्लास्टिकचा या ठिकाणी वापर करत आहोत। परिणामी या ठिकाणी पर्यावरणाच्या विविध समस्या आपल्या समोर निर्माण होताना दिसत आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। अर्थ ॲक्शन कडून प्लास्टिक ओव्हरशूट डे 2024 हा अहवाल प्रसिद्ध केला जातो। प्रश्न क्रमांक 5 पर्याय डी। चलूया आजच्या आपल्या मित्रांनो शेवटच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी आशियाई विकास बँके संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। आशियाई विकास बँकेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 जपान आणि चीन हे सध्या एडीबी मधील सर्वात मोठे भागधारक आहेत। विधान 2 भारत हा संस्थापक सदस्य देश आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला योग्य विधान कोणते आहे ते ओळखायचे आहे। खाली तुम्ही पर्याय पाहू शकताय। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। थोडक्यात या ठिकाणी आपण आशियाई विकास बँक, ज्याला की आपण एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणतो, त्या संदर्भात चर्चा करूया। जी काही एशियन डेव्हलपमेंट बँक आहे तिची स्थापना मित्रांनो या ठिकाणी 1966 साली झाली आहे। हा पॉईंट या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा आहे। एशियन डेव्हलपमेंट बँकचे जे काही हेडक्वार्टर आहे ते आहे मनिला, फिलिपाईन्स। या ठिकाणी या बँके सदस्य देशांची जी काही संख्या आहे ती आहे 68। यामध्ये जे काही आशिया आहे, आशियामधून 49 सदस्य आहेत आणि पॅसिफिक रिजन मधून किंवा जगाच्या इतर भागामधून या ठिकाणी इतर देश या ठिकाणी आहेत। म्हणजे एशियाई डेव्हलपमेंट बँक किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक जे काही सदस्य देश आहे ते केवळ एशियामधून नसून जगाच्या इतरही खंडामधून आहे। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, भारत हा एशियन डेव्हलपमेंट बँकेचा संस्थापक सदस्य आहे। म्हणजे जेव्हा 1966 साली आशियाई विकास बँकेची स्थापना झाली तेव्हा त्या ठिकाणी भारत हा या ठिकाणी मुख्य सदस्य असलेला आपल्याला दिसतो। तर या ठिकाणी जे विधान क्रमांक 2 आहे ते तर अगदी बरोबर आहे। केवळ तुम्हाला या ठिकाणी विधान क्रमांक 1 बरोबर आहे का नाही ते चेक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 16 एप्रिलचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरही करा। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।